एसआयटी कडनं भोंदू अशोक खरातची कसून चौकशी। खरातच्या मोबाईलमधील सर्व संभाषणाचे सीडीआर काढण्यासह कार्यालय, लॅपटॉप, कॉम्प्युटर, हार्ड डिस्क आणि सीसीटीव्ही फुटेज याचीही तपासणी। राजीनाम्यानंतर आता रुपाली चाकणकरांच्या अटकेची मागणी। राजीनाम्यात रस नाही, 6 आरोपी करून चाकणकरांना अटक करा। सुषमा अंधारे आक्रमक, तर पुण्यामध्ये काँग्रेस पदाधिकाऱ्यांचं आंदोलन। मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतर रुपाली चाकणकर यांच्याकडनं महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा। निष्पक्ष चौकशीसाठी चाकणकर यांच्याकडनं पदत्याग। राजीनामा मुख्यमंत्र्यांकडे पाठवला, सुनेत्रा पवार यांचं ट्विट। महिला आयोगाचा राजीनामा दिलाय, पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्षपदाचा नाही। संघटनेसाठी महाराष्ट्र दौरा करणार, रुपाली चाकणकर यांची प्रतिक्रिया। महाराष्ट्रामध्ये जादूटोणा विरोधी कायदा, भोंदूबाबांसह त्यांच्या भोंदू भक्तांवर देखील कारवाई झाली पाहिजे, उद्धव ठाकरेंची मागणी। शेवटी कर्म ज्या शिडीने वर गेला त्याच शिडीने खाली आलात, चाकणकरांच्या राजीनाम्यावरून रोहिणी खडसेंची टीका। आणखी काही गोष्टी बाहेर येतील, वेट अँड वॉच, रोहिणी खडसे यांचा इशारा। महिला आयोगाच्या अध्यक्षपदासाठी राष्ट्रवादीतून 2 नावांची चर्चा। पुण्याच्या वैशाली नागवडे आणि उत्तर महाराष्ट्रातल्या प्रतिभा शिंदे यांच्या नावाची चर्चा। शिक्षण खात्यामध्ये सुद्धा भोंदूबाबा अशोक खरातचा हस्तक्षेप होता। शिंदेनी केसरकरांचा राजीनामा घ्यावा, संजय राऊत यांचा हल्लाबोल, तर राज्यातील 9 मंत्र्यांवर भोंदूबाबाचा प्रभाव असाही दावा। संजय राऊतांनी केलेले आरोप बिनबुडाचे। अशोक खरात कधीही माझ्या कार्यालयात आला नाही, केवळ ईशानेश्वर मंदिराच्या कामानिमित्तानं खरात सोबत भेट। व्हायरल फोटोबाबत मंत्री दीपक केसरकर यांचं स्पष्टीकरण। भोंदूबाबा खरात प्रकरणी दीपक केसरकरांचा निकटवर्तीय एसआयटी चौकशीच्या फेऱ्यात। एसआयटीकडनं दीपक लोंढेची कसून चौकशी। दीपक लोंढे सिन्नरमधील जमीन खरेदी विक्रीच्या व्यवसायामध्ये सक्रिय। लिंगभिसाड खरात सोबतच्या नवरत्नांचा सीडीआर तपासा। अनेक मंत्री भोंदूला आहारी, त्या मंत्र्यांचे राजीनामा घ्या, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांची मागणी। भोंदू अशोक खरातचा आणखी एक कारनामा समोर। उपचाराच्या नावाखाली अल्पवयीन मुलीवर अघोरी प्रकार केल्याचा सीसीटीव्ही समोर। केबल टेस्टर आणि तांत्रिक उपकरणांचा वापर करून खरातची भोंदूगिरी। लोकभवनातील दीक्षांत सोहळ्याला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे गैरहजर। काल महाडमध्ये चौदार तळे येथील कार्यक्रमातही शिंदे अनुपस्थित। पंतप्रधान मोदींचा इराणचे राष्ट्रपती पेझेशकियान यांच्याशी संवाद। ईदच्या दिलेल्या शुभेच्छा। इराणवरील पायाभूत सुविधांवरील हल्ल्याचा मोदींकडनं। राज्यभरात गॅस सिलेंडर मिळवण्यासाठी आजही गॅस एजन्सीच्या बाहेर नागरिकांच्या रांगा। बुलडाण्यामध्ये पोलीस बंदोबस्तात सिलेंडरचं वाटप। गॅस तुटवड्याचा छोट्या व्यावसायिकांना फटका। नाश्ता सेंटर, चहाची दुकानं बंद। सराफ बाजारामध्ये सोनं चांदीच्या दरामध्ये घसरण सुरूच। 24 तासामध्ये सोन्याच्या दरात 4,000ची घसरण, तर चांदी 6,000नी स्वस्त। सोनं आता प्रतितोळा 1,48,000वर। मराठवाड्यामध्ये अवकाळीचं आसमानी संकट। 11,572 हेक्टरवरील पिकं जमीनदोस्त। छत्रपती संभाजीनगरमध्ये सर्वाधिक 8,544 हेक्टरवर नुकसान। प्रशासनाकडून पंचनामे करण्यास सुरुवात।